भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय राज्याच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलाय। कॅबिनेट बैठकीतली मोठी आणि महत्त्वाची बातमी। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या निर्णयानुसार गृह विभागानं 15,631 जागांवर पोलीस भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। शासन निर्णयात काय म्हटलंय तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांक पोलीस 1125 प्रक 173 पोल 5 दिनांक 20 ऑगस्ट 2025 दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत। पदनाम रिक्त पदांची संख्या: पोलीस शिपाई 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580 असे एकूण 15,631। शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलं आहे। या भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील लाखो तरुण आणि तरुणी पोलीस भरतीची तयारी करत असतात। राज्य सरकारनं 2024 आणि 2025 मधील रिक्त जागा मिळून 15,631 जागांवर पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील शासन निर्णय जारी झाल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दिलासा मिळाला आहे। राज्य सरकारनं आज GR प्रसिद्ध केला असून यामध्ये भरतीची प्रक्रिया राबवण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत। पोलीस भरती संदर्भातील गृह विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानं आता पोलीस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।